अजब रमा राघवची जोडी। ही सगळ्यांचीच इतकी लाडकी कशी काय? मी कधीपासून इथे उभी आहे पण माझ्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाहीये। इतकी काय जादू केली हिने? आत्या, ही सगळी भांडी पुसून झाली की वर मांडून ठेवू? हो चालेल। राघव काय रे, काय हवंय का? अगं नाही, काही नाही, पाणी हवंय। राघवराव मी देते ना। अगं ठीक आहे, घेतो तू चालू दे। आई सांगा मला, काय मदत करू मी तुमची? इकडे 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 पटकन। रमा बरं झालं बाई तू आलीस ते। अगं आता उद्या आपल्याला ना पूजेची भांडी लागणार आहे, चांदीची भांडी। ती कोणती कोणती घ्यायची ना ते जरा ठरवून घेऊया आपण। हा चल चल पटकन चल, घे माया मागे। आत्या इतका वेळ इथे मी राबतीये ना, आता ही आल्यावर अचानक मी दिसेनाशी झाली का? रमा घरात येऊन 4 तास होऊन गेले। इतक्या वेळात तिच्याशी 4 शब्द बोलायला मिळाले नाहीयेत। रमावर काय फक्त घरच्यांचा हक्क आहे का? ती फक्त रमा पुरोहित होणार नाहीये, रमा राघव पुरोहित होणार आहे। आता काहीही करून रमाशी बोलता आलंच पाहिजे आणि त्यासाठी मलाच काहीतरी करायला हवं। हे काय चाललंय? कुठून आली ही रमा आणि सगळ्यांची अचानक इतकी लाडकी झाली? या रमाने मला जसे एकटीला पाडलंय तसा राघवही इथे एकटाच आहे। या संधीचा फायदा करून घेतलाच पाहिजे। राघवराव, अश्विनी तू, मला ऍक्च्युली ना तुम्ही आलोच। मी या घरात का आले ना तेच मला कळत नाहीये। अगं तीच तर मेली जमत नाहीये ना, आणि ती स्टेप चांगली झाली नाही ना तर भजनी मंडळाचा कार्यक्रम खराब होईल आणि तसं झालेलं चालणार नाही। तू दाखव मग येईल मला। तुम्ही एकदा करून तर बघा। दाखव ना तू असं। बरं ठीक आहे, थांबा, हे बघा मी कर। 1 2 1 2 हा हात पुढे 1 2 आता रमाला कसं सांगू की माझ्याशी बोलण्यासाठी वेळ काढ? हा मेसेज करतो। तू आपल्या घरात असून सुद्धा मी तुला खूप मिस करतोय। मला कधी भेटणार आहेस? जरा अंगणात ये। हे गाणं तर रमाच्याच फोनवर लावलंय। आता ती मेसेज कधी बघणार?
पूजा ये ना ग, ये तू पण ये, तुला पण येईल बघ ना, जमतं का? अगं मजा येईल, ये लवकर. अहो अश्विनीला खूप छान जमेल. अश्विनी तुझं आणि आजींचं ट्युनिंग छान आहे की नाही? पुढचा स्टेप शिकवलं त्यांना. हो नाही राहू दे. दाखव ग दाखव. पुन्हा. हा 1 2. आजी आता आपण पुन्हा सुरुवातीपासून सगळ्या स्टेप करूया. नको ग, थांब जरा, थांब जरा, दम खाऊ दे. बरं सावकाश. बस दमायला झालंय. हा जाऊ. मी एक काम करते, तुमच्यासाठी पाणी घेऊन येते. आलेच. अरे काय राघव, रमा, आजीला पाणी नेऊन देतेस ना? हो मी देते. आजी एवढी चिडचिड का करतेस? कुठे काय? काहीच नाही. इकडे. बहिणी काय काय झालंय? खरंच काही नाही झालं. अश्विनी तू माझ्याशी काहीही बोलू शकतेस. तू तुझं मन मोकळं करू शकतेस. अगं तू मला धाकट्या बहिणीसारखी आहेस. आणि हो, माझ्यासाठी या घरची सून म्हणून तूच योग्य आहेस. तुझ्यासारखी कामसू आणि गुणी मुलगी पुरोहितांना नाही मिळणार. तुम्हाला खरंच असं वाटतं? हो, पण ती गुळाची ढेप कोण गुळाची ढेप? ती रमा. हो बघाव तेव्हा घरच्यांना चिकटलेली असते. वहिनी, राघवरावांनी तिला चिठ्ठी लिहून अंगणात भेटायला बोलावलं. म्हणजे ती चुरगळलेली जी चिठ्ठी होती त्यात हे लिहिलं होतं? अगं मग तू जाऊन भेट ना राघवला. हे बघ, असंही रमालनी ती वाचलेलीच नाही ना चिठ्ठी. मग तू जाऊन भेट. आणि हे बघ अश्विनी, मला माहितीये तुला राघव आवडतो. कितीतरी वर्ष तू त्याच्या आयुष्यात येण्याची स्वप्नही बघितलीस. मग आता कुठल्या तरी मुलीमुळे तू ती स्वप्न विसरून जाणार आहेस का? ना. वहिनी, राघवराव माझ्या वाऱ्यालाही उभी राहत नाही. तो आता तो बाहेर थांबलाय ना, तू जा गप्पा मार, मैत्री कर त्याच्याशी. तो नाही तर तू पुढाकार घे ना. ते बोलतील माझ्याशी. तू प्रयत्न तर कर, बोलेल तू. जा जा जा. वहिनी जा आधी जा. हे कागद कसलं पडलं? कसलं कागद आहे? इम्पॉर्टंट आहे का? मला भेटायला अंगणात ये, मी वाट बघतो. राघवने माझ्यासाठी चिठ्ठी लिहिली आहे, पण इतक्या वेळ ती मला मिळालीच नव्हती. मी लगेच अंगणात जातो.